नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आपण फक्त इयत्ता दुसरीचा BDSचा हा दुसरा प्रश्नसंच आहे बघा। त्यामधील गणित बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे। आतापर्यंत 2019, 20 आणि 21 यामधील गणित बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण मी दिलेले आहे तुम्हाला। आज आपण त्या पुढील म्हणजेच 2022 या प्रश्नपत्रिकेचा गणित या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर तुम्ही इथून पाठीमागचे माझे व्हिडिओ पाहिले असतील तर ते व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील। चला तर बघू ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2022 यामधील गणित विषयाचे स्पष्टीकरण। पहिला प्रश्न आहे बघा, दिलेल्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला नाही म्हटले। पहिला दिलेले भाग मोजू। अशा आकृतीमध्ये काय करायचं, पहिला सर्व भाग मोजून घ्यायचे। पहिला बघू 1 2 3 4 5 6 7 सॉरी 1 2 3 4 5 आणि 1 2 3 म्हणजे हे 5 आणि हे 3 म्हणजे 5 त्रिक 15 एकूण भाग आहेत। मग पहिला भाग मोजून घेतल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की छेदामध्ये आपल्याला 15 पाहिजे। त्यानंतर आपण काय शोधणार, रेखांकित केलेला भाग नाही तो म्हणजे न रंगवलेला तो किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे एकूण 8 भाग रंगवलेले नाहीत, म्हणजेच 8/15 असा आपला ऑप्शन आला पाहिजे। तो तिसरा ऑप्शनमध्ये आहे बघा, तो बरोबर असणार आहे। दुसरा ऑप्शन आहे बघा, दुसरा प्रश्न आहे 999 पेक्षा 176 ने कमी म्हणजे किती। आता कमी म्हणजे काय, इथं चिन्ह काय किंवा काय करायचं त्याचं हे दिलेलं नसतं, म्हणून गडबडायचं नाही। तर काय करायचं, कमी म्हणजे वजा करायचं आणि जास्त म्हणजे बेरीज करायची। आता काय म्हटलं आहे, 999 पेक्षा 176, मग काय करायचं, 999 पेक्षा कमी म्हटले ना, म्हणून आपण वजा करणार। 9 मधून 6 गेले राहिले 3, 9 मधून 7 गेले राहिले 2, 9 मधून 1 गेले राहिले 8 म्हणजे 823 आपलं उत्तर येणार आहे। चौथा ऑप्शन आहे बघा, यांची वजाबाकी केल्यानंतर 823 उत्तर येतं। तिसरा आहे बघा, तुम्ही 9 7 8 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल म्हटले। 3 अंकी आहे म्हणजे शतक। 90 78 पहिला ऑप्शन नाही आहे। 977 77 आहे का बघा, 78 आहे। 978 879 800 तर नाहीच आहे। तिसरा ऑप्शन आहे बघा 978, तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती। आता गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी मी तुम्हाला सांगितले होत्या संख्या, पण पहिला तुम्हाला माहीत पाहिजे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती, 999 आहे। पण आपल्याला विचारली कोणती बघा, मागच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न होता, फक्त तिथं काय विचारलं होतं, विषम संख्या कोणती। मग ही विषम, आता 999 ही मोठी आहे पण ही तर 9 आहे एकक स्थानी म्हटल्यानंतर ही काय झाली, आपली विषमच संख्या झाली। ती मागच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न होता। ह्या 2022 मध्ये आपल्याला काय प्रश्न आहे, मोठ्यात मोठी समसंख्या काढायची आहे। मग समसंख्यासाठी आपल्याला इथं 2 4 6 8 यापैकी अंक पाहिजेत। मग याच्या पाठीमागची संख्या कोणती येते, 998 येते, जेणेकरून आपल्याला इथं 8 हे म्हणजे समसंख्या मिळते। म्हणून 998 कोणती आहे बघायची, तिसरा ऑप्शन आहे। जरी तुम्ही अशा ऑप्शनचा नुसता विचार केला 999 96 हे बघितले तरी लक्षात येणार। आता मोठ्यात मोठी म्हटले म्हणून 3 अंकी आहे, ही 4 अंकी आहे, ह्या तिन्हीचा विचार करायला गेला तर 999 ही मोठी आहे, पण ही सम आहे का बघायची, पहिला सम नाही, विषम आहे। इथं 96 ही पण सम आहे, ही पण सम आहे, पण आपल्याला मोठी काढायची आहे। 996 पेक्षा 998 मोठे आहे, म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। दोन पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येतं, दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितले आहेत, तुम्हाला जी जमेल ती तुम्ही करू शकता। पाचवा प्रश्न बघा, तुम्ही 926 ही संख्या अंकात कशी लिहाल। 900 आहे म्हणजेच काय, ती 3 अंकी झाली। आता बघू, हे बघा 5 अंकी, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणेच, फक्त ऑप्शन जरी बघितलं तरी तुम्ही लक्षात आलं पाहिजे। 100 म्हणजे 3 अंकी, इथं आता ही 5 अंकी 4 अंकी आणि ही 4 अंकी, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन येणार नाहीत, पहिलाच ऑप्शन आपला बरोबर येणार। तरी देखील तो वाचून बघायचा, 926 आहे का, म्हणून तो पहिला ऑप्शन आपण मग बरोबर द्यायचा आहे। सहावा प्रश्न आहे बघा, 3274 या संख्येतील 7 आणि 3 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज। स्थानिक किंमत काढायची आहे। स्थानिक म्हणजे एकक दशकनुसार ती बदलते आणि दर्शनी आहे तीच संख्या राहते। मग 7 ह्या बघा, 7ची किंमत किती येणार, 70 येणार आणि 3 कुठं आहे, इथं आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, 3000, 3ची 1000 स्थाने आहे म्हणून 3000 अधिक आपण 7 करणार, उत्तर काय येणार आपलं, 3007 येणार। बघा कुठं आहे, तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे।
7वा प्रश्न आहे बघा, 6.1/2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? आता काय करायचं, मीटर विचारले, मीटर म्हणजे कोणत्या संख्येमध्ये? 100 संख्येमध्ये मोडतं, म्हणजे त्याचा मीटरचा पूर्ण भाग 100 आहे. 1/2 म्हणजे काय? 1/2 म्हणजे अर्धा भाग, 100चा अर्धा भाग किती येतो? 50 येतो. आणि 6 मीटर म्हणजे किती? 1 मीटर बरोबर 100 मीटर, मग 6 मीटर बरोबर 600. आणि आपला अर्धा भाग म्हणजे 1/2 हा अर्धा भाग, यांची बेरीज करायची, ती किती येणार? 50 येणार. उत्तर आपलं काय येणार? 650 सेमी. उत्तर आपलं काय येतं? 650 सेमी येतं. म्हणून ऑप्शन बघा कुठं आहे? तिसरा ऑप्शन आहे 650 सेमी, तो बरोबर येणार आहे. 8वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता 4 अंकी मोठ्यात मोठी, जसं आपण आधी बघितलं की इथं काय विचारलं होतं? मोठ्यात मोठी संख्या. इथं समान विषम काही विचारले नाही, फक्त संख्या कोणती आहे ती काढायची आहे. इथं आता आपण बघितली 1 अंकी, गेल्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं होतं बघा, त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. 4 अंकी म्हणजेच किती? 1 अंकी 9 असेल, 2 अंकी 99 असेल, 3 अंकी 999 असेल, आणि 4 अंकी म्हटलं तर 9999. कुठं आहे बघा ऑप्शन? 9999 चौथा ऑप्शन आहे, ती येणार आहे. ह्या संख्या आपण पाठच करून ठेवायचे, जेणेकरून उत्तर शोधत बसायचं नाही, की माहीत आहे ना ते उत्तर, लगेच आपण ऑप्शन गोल करायचा. 9वा बघा प्रश्न, जर स्टार बरोबर 7 असेल तर स्टार गुणुले स्टार किती? म्हणजे एका स्टारची किंमत 7 आहे, तर असे स्टार गुणुले स्टार म्हणजे 7 गुणुले 7 करायचं आहे. इथं किती येणार? 7 7 49. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाचा पाया हा वर्तुळाकृती असतो? वर्तुळाकृती तुम्हाला माहीतच असेल, लगेच लक्षात आलं पाहिजे की ही आकृती काय आहे? आपली शंकूची आहे. हा झाला आपला त्रिकोणाला पाया नसतो, म्हणजे चौरसाला आहे त्याला यांना पाया नसतो, शंकूला पाया असतो, आणि तो असतो वर्तुळाकार, जसा मी इथे तुम्हाला दाखवून दिलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे. 11वा प्रश्न बघा, 350 पैसे अधिक 250 पैसे बरोबर किती रुपये म्हटलेत? काय करायचं आहे? बेरीज करायची आहे, उभी मांडणी करायची. 350 अधिक 250 मी तोंडी सांगणार आहे बघा इथं. आता 300 अधिक 200 500, आणि हे 50 आणि 50 100, म्हणजे 600 पैसे आले उत्तर. तुम्ही उभी मांडणीनं केलं तरी तुम्हाला लक्षात येणार आहे 600 पैसेच उत्तर येणार आहे. पण उत्तर कशात काढायचं सांगितलं आहे? रुपयामध्ये. मग 600 पैसे म्हणून पहिला ऑप्शन काही जण बरोबर देणार, पण तो चुकीचा ठरणार आहे. रुपयात रूपांतर करायचं राहिलेलं असतं आपलं. 6 रुपये म्हणजेच 1 रुपये, 1 रुपये बरोबर 100 पैसे असतात, तर 600 पैसे म्हणजे किती असणार? 6 रुपये. म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला हा बरोबर येणार आहे. 12वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही? पूर्णांकयुक्त म्हणजेच काय? वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता इथं मी वाचते बघा, ऑप्शन 3.2/5 हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 2.1/3 हा पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 7.1/9 हा पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आणि चौथा ऑप्शन आहे बघा आपला 19/3, ह्याला पूर्णांकयुक्त, इथं पूर्णांक दिलेला नाही आहे, म्हणून चौथा ऑप्शन आपला येणार आहे 19/3 म्हणून. पुढचा प्रश्न बघू, 207 अधिक 342 बेरीज करायची आहे, उभी मांडणीनेच करायची. 207 अधिक 342 इथे तोंडी करते बघा, 7 आणि 2 9, 9 कुठं आहे बघा, आणि इथं काय आहे? 0 आणि 4ची किंमत 4च येते, आणि 3 आणि 2 5, म्हणजे 5 4 आणि 9, 5 4 9 549. तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 14वा प्रश्न बघा, 2043 ही संख्या अक्षरात लिहा. मी काही वेळा ही आहे तशी संख्या का वाचते, जेणेकरून तुम्ही उत्तर शोधा. 243 4 अंकी संख्या आहे, म्हणजे हजारात येणार. 200 नाही आहे. 2034 आहे का बघा, उलटं दिलेलं आहे, चूक आहे. 2403 2400 इथं झेरोच आहे, काहीच नाही आहे. हा पण ऑप्शन चुकीचा आहे. यापैकी नाही, पण यापैकी नाही म्हणजेच हा चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. त्याने उत्तरच दिलेलं नाही, त्यामुळं चौथा ऑप्शन आपण गोल करायचा आहे. 15वा प्रश्न आहे बघा, 146 वजा त्रिकोण बरोबर 100 असेल तर त्रिकोण बरोबर किती म्हटले? 146 वजा करायचं आपल्याला, इथली संख्या काढायची असताना आपण काय करतो? 146मधून दिलेलं उत्तर वजा करतो. 146मधून 100 वजा केले तर राहतात वरचे फक्त 46, म्हणजे 46 ऑप्शन कुठं आहे बघा, दुसरा आहे. मग यात इथं काय करायचं? 146 वजा 46 करून बघायचं, बरोबर 100 उत्तर येतं का? मग आपण ऑप्शन क्रमांक दुसरा गोल करायचा आहे. 16वी बघा प्रश्न, अशी संख्या सांगा की ज्या संख्येच्या सहस्त्रस्थानी 8 हा अंक
एकक स्थानी 5 हा अंक आणि 6 हा अंक शतक स्थानी आहे. तर ह्या संख्या दिलेल्या आहेत, इथंच आपण शोधू शकतो बघा. 8 हा अंक सहस्त्रस्थानी इथं आहे, इथं आहे, इथं आहे. तिसरा ऑप्शनमध्ये नाही, हा सोडून द्यायचा. 5 हा अंक एकक स्थानी पाहिजे बघा, इथं आहे, इथं आहे, ह्या संख्येत नाही आहे, म्हणजे तिसरा आणि चौथा ऑप्शन गेला. आता 6 हा अंक शतक स्थानी म्हटले. शतक स्थानी कुठं बघा, ह्या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचं आहे. एकक, दशक, शतक. इथं 0 आहे, हा नाही. एकक, दशक, शतक हा इथं आहे. तरी देखील परत बघायचा. 8 हा अंक सहस्त्रस्थानी, एकक स्थानी, 5 हा अंक, 6 अंक शतक स्थानी म्हणले, शतक स्थानी. म्हणजे ही संख्या आपली बरोबर आहे 8605. म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहोत. 17वा प्रश्न आहे बघा. एका बॉक्समध्ये 21 पुस्तकं आहेत, तर अशा 9 बॉक्समध्ये किती पुस्तके असतील म्हटलं आहे. काय करायचं आहे, एकाची किंमत दिलेली आहे, जास्तची काढायची आहे, तेव्हा काय करायचं आहे, 21 गुणुले आपण 9 करणार आहोत. 21 गुणिले 9 यांचा गुणाकार किती येतो बघा. 9 एके 9 आणि 9 दुनी 18. 9 एके 9 आणि 9 दुनी 18, म्हणजे 189 हा चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 17वा प्रश्न आहे बघा. 7302 ही संख्या अंकात लिहा म्हटले. 7000 आहे म्हणजे 4 अंकी संख्या. इथं बघा ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आहे, इथं 2 आहेत, ह्या दोन्हीचा विचार करायचा. 7302, 7302 इथं आहे आणि इथं 320 आहे. ऑप्शन आपला तिसरा बरोबर असणार आहे 7302. 19 बघा प्रश्न. 4.1/4 किलोग्राम बरोबर किती ग्रॅम म्हटले. काय करायचं, 1/4 म्हणजे पहिला किलोग्राम म्हणजे काय लक्षात घ्यायचं, किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. मग हा पूर्ण भाग झाला किलोग्रॅमचा. किती, 1000 हा पूर्ण भाग झाला. आपल्याला 1/4चं काढताना आपण काय करणार, 1/4 म्हणजे काय झाला, तो पावभाग झाला. मग आपण 1/4चा पावभाग, 1000चा पावभाग काय येणार आपला, 250 येणार. मग 250 हा 1000चा पावभाग झाला. आणि 4 किलोग्रॅमचा आपण काढायला गेलो तर काय करणार, 1 किलोग्राम बरोबर 1000 आहे, तर 4 किलोग्रॅमचं आपल्याला काय उत्तर येणार, 4000 येणार. यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय येणार, 4250 ग्रॅम येणार. कुठं आहे बघा, 4250 ग्रॅम. दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 20वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती. आता आहे तशी आपण मोजायची बघा. हा 1 आहे, 2 3 4 5 6. 6 इथं झालेले आहे आणि इथं एक मोठा दिसतो बघा, हा 7 झाला. म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले, 7. मी कसे मोजले बघा, हा 1, हा 2 3 4 5 6, हे 6 झाले. पण मोठा हा मोजायला चुकता तुम्ही, त्यामुळं हा मोठा धरायला विसरायचं नाही. एकूण 7 त्रिकोण आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर येणार आहे. 21 बघा. जर एका पेनची किंमत 9 रुपये आहे, तर अशा प्रकारच्या 8 पेनांची किंमत किती म्हणले. एकाची दिले, अनेकांची काढायचे, 9 गुणुले 8 करायचे, 9 8 72. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 22 बघा. समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर काय येतं म्हटले. आपल्याला माहिती आहे, झालेले आहेत असे प्रश्न. समसंख्या अधिक विषम संख्या म्हणजे समसंख्या कोणती धरायची, मी 2 धरली आणि अधिक विषम संख्या 3 धरली, तर 2 अधिक 3 काय येतं, उत्तर आपलं 5 येतं. 5 ही काय आली उत्तर, विषम संख्या आली. आणखी दुसरा ऑप्शन घेतला, समसंख्या मी जर 6 घेतली, विषम संख्या मी 3 घेतली, 6 आणि 3 आलं उत्तर काय, 9 आलं. 9 म्हणजेच काय झालं आपलं, ते देखील उत्तर विषम संख्या झालं. म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 23वा प्रश्न आहे. 96 - 35 बरोबर किती म्हटले. 96 - 35 उभ्या मांडणीनं करायचं आहे. 6 मधून 5 गेले, राहिले 1 आणि 9 मधून 3 गेले, राहिले 6, म्हणजे 61 उत्तर येणार आहे. दुसरा ऑप्शन तो आपला बरोबर येणार आहे. 24 बघा. किती दशक बरोबर 3000. उलटा प्रश्न दिला आहे, ह्याच्या आधी आपल्याला काय द्यायचे, 3000 बरोबर किती दशक. इथं काय गडबड करायची नाही आणि काय घाबरून पण जायचं नाही. उत्तर फक्त का प्रश्न कसा दिला आहे, हा अंक इथं आहे तो इथं दिला आहे, एवढंच केलं. बघू आपण. 3000 बरोबर काय विचारले आपल्याला, दशक विचारलेत ना, म्हणून 10नं भागायचं आपल्याला. हा असा ह्याच्यावरचा मी शॉर्ट व्हिडिओ एक टाकलेला आहे बघा. ती उदाहरणं तुम्ही पाहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की दशक शतक कसं काढायचं. तर ह्याला बघू बघा. 10 एके 10, 10 त्रिक 30 आणि वरच्या ह्या 2 शून्य म्हणजे 300. आपलं काय आलं उत्तर, दशक आलं. कुठं आहे बघा, तिसरा ऑप्शन आहे आपला 300 दशक.
25वा प्रश्न आहे, 2432पेक्षा 206ने जास्त म्हणजे किती? आता इथं मागं आपल्याला प्रश्न होता कमी म्हणजे किती, तेव्हा काय करायचं मी सांगितलं होतं वजाबाकी. तर इथं काय करायचं आहे, जास्त करायचं आहे म्हणून आपण काय करणार, 2432 अधिक करणार 206, म्हणजे बेरीज करायची. 6 2 8 3 6 2 2638 उत्तर येते बघा. 2638 चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. 26 बघा, तुम्ही 5762 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? वाचून दाखवली मी. 5762 5762 पहिला ऑप्शनच आहे बघा, तो बरोबर असणार आहे. 27 बघा, 4 तास बरोबर मिनिट काढायचे आहेत. मिनिट काढताना काय करतो आपण, 4 तासाचे काढायचे आहेत. पहिला 1 तासाचे काढायचे. 1 तास बरोबर किती असतं, 60 मिनिट असतात. मग किती काढायचे आहेत आपल्याला, गुणुले करायचे 4 तासाचं, म्हणून गुणुले 4 करायचं. 4 0 0 साइन चौक 24 मिनिट. मिनिट लिहायला विसरायचं नाही. 240 मिनिट कुठं आहेत बघा, दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 28वा प्रश्न बघा, 6934 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती म्हटले? 9 अंक बघा कोणत्या स्थानी आहे, एकक, दशक, शतक स्थानी आहे. 9ची किंमत काय येणार, 900. 9 गुणुले 100 केलं तर आपलं उत्तर तिसरा ऑप्शन येतो. 29वा प्रश्न आहे, असा अपूर्णांक लिहा की ज्याचा अंश 14/23 आहे. अपूर्णांक लिहायचा आहे म्हणजे अंश 14 आहे. अंश 14 कुठं दिसतो बघा, इथे एकाच ठिकाणी दिसतो. आणि छेद 23 पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 14/23. हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 30 बघा, जर गुण्य 12 असेल व गुणक 7 आहे तर त्यांचा गुणाकार किती? 12 गुणुले 7 करायचं. 12 7 84, चौथा ऑप्शन. 31 बघा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? लीप वर्ष काढायचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. एकतर 4नं भागायचं किंवा 2000 नंतर 4 वर्षाने किंवा 4 वर्ष ॲड करत जायचं. येणारं लीप वर्ष आपलं असतं. म्हणजे 2000मध्ये जर 4 प्लस केले तर 2004 हे पहिलं लीप वर्ष. त्याच्यानंतर 2008 येतं, जे इथं आहे बघा, अधिक 4 करत जायचं. 2008 नंतर 2012 येतं, आहे काय बघा. 2012 नंतर 2016 येतं. 12मध्ये 4 ॲड केल्यानंतर 16 येतं, हे देखील आहे. परत 2016मध्ये 4 ॲड केल्यानंतर 2020 येतं. म्हणजे ही तिन्ही ऑप्शन आपले लीप वर्ष आहेत. म्हणून चौथा ऑप्शन आपण सर्व पर्यायाबरोबर हे देणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ह्या तिन्ही संख्येना 4नं भागला तर तुमचं उत्तर 0, म्हणजे बाकी 0 उरली पाहिजे, निशेष भाग गेला पाहिजे. तर ते देखील करून तुम्ही बघा, उत्तर हेच येणार आपलं. तिन्ही ऑप्शन आपले लीप वर्ष आहेत, म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे सर्व पर्यायाबरोबर. 32वा प्रश्न आहे बघा, एका दुकानदाराने त्याच्याकडील 739 कलिंगडापैकी 305 कलिंगडे विकली तर त्याच्याकडे किती कलिंगडे शिल्लक राहिली? शिल्लक राहिली म्हणजे काय करायचं, वजाबाकी करायची. आता इथं बघा 739 वजा किती म्हटलं, 305 म्हटलं. 305, 9मधून 5 गेले राहिले 4, 3 7मधून 3 गेले राहिले 4. 434 उत्तर आहे बघा. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 33 बघा, 7.34 रुपये बरोबर किती पैसे? आता इथं काय विचारले, अशी तिसरं गणित हे या प्रकारचं चालू आहे बघा आपला. पहिला इथलं बघायचं आणि इथं काय विचारले ते बघायचं. इथं रुपये आहे, रुपयेचा पूर्ण भाग 100. मग 100चा हा काय झाला, पाऊण भाग झाला. पाऊण भाग म्हणजे किती असतो, 75 असतो. 75. आणखी काय आहे, 7 रुपये दिले. 1 रुपये बरोबर किती असतात, 100 पैसे. मग 7 रुपये बरोबर आपण काय लिहिणार, 700 पैसे. आणि हे 75 कुठलं लिहिलं मी, हे 304, म्हणजे रुपयाचा पाऊण भाग हा 75. 700 अधिक 75, 775 आपले पैसे उत्तर येणार. लक्षात येते काय बघा, 775 पैसे कुठं आहे बघा उत्तर. तिसरा ऑप्शन आहे 775, तो बरोबर येणार आहे. 34 बघा, 307 ही संख्या अंकातल्या म्हटले. 300 आहे, 3 अंकी शोधायची. हे 2 गेले ऑप्शन. इथं 3 अंकी आहेत बघा. 307 म्हणजे इथं हा 370 आहे. आपला चौथा ऑप्शन आहे 307, तो बरोबर येणार आहे. म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 729 अधिक 130 बरोबर किती म्हटले? बेरीज करायची आहे, उभ्या मांडणीने करू शकतो आपण. 729 अधिक 130, 9 अधिक 0 9, 3 आणि 1 4 आणि 7 आणि 1 8, म्हणजे 859. 859 दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे.
36वा प्रश्न आहे बघा, 3296 या संख्येतील 2 आणि 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. 2 आणि 6 म्हणजे 6 कुठं आहे एकक स्थानी, 2 आहे शतक स्थानी. म्हणून आपण काय करणार, 200 अधिक 6 करणार, जेणेकरून आपलं उत्तर काय येणार 206. ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे बघा. 37वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या ही विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय, 1 3 5 7 9 ह्यापैकी कुठेही एकक स्थानी ही संख्या असली पाहिजे. इथं 4 आहे बघा, 8 आहे, इथं 0 आहे, म्हणजे ह्या तिन्ही काय संख्या झाल्या, सम झाल्या. इथं एकक स्थानी 1 आहे म्हणून 3241 हा चौथा ऑप्शन आपला काय असणार आहे, बरोबर आहे, कारण ती विषम संख्या आहे. 38वा बघा, 480च्या संख्येच्या लगतची पुढची संख्या व लगतची मागील संख्या यांची बेरीज करायची आहे. आता लगतची म्हणले, पुढच्याने मागची काढायची, 480च्या मागची काढायची झाली तर आपण काय करणार, वजा 1. मग 480च्या मागची माझी काय येते संख्या 479 येते. आणि काय केले, बेरीज करायला सांगितले आणि ही मागची काढली, पुढची काय येणार 480 नंतर 481 येणार. यांची बेरीज करायची आहे. 9 आणि 1 10 हाच्या 1, परत 8 7 15 आणि 1 16 हाच्या 1, 4 4 8 आणि 1 9, म्हणजे 960 उत्तर येतं. यांची बेरीज केली की चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 39 बघा, खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणले. छेदाधिक म्हणजे काय, ज्याचा छेद मोठा आहे तो असणार आहे. 51/47 बघा, अंश मोठा आहे इथं, 79/83 इथं देखील इथं छेद मोठा आहे बघा, इथं अंश लहान आहे. 91/53 इथं छेद लहान आहे. परत 71/37 इथं पण छेद लहान आहे. ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये पण 51/47 बघितल्यानंतर आपल्या पहिल्या ह्याच्यात पण छेद लहान दिसतो. फक्त आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा 79/83 मध्ये 83 हा छेद मोठा दिसतो म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे. 40वा प्रश्न आहे बघा, 3250 मिली बरोबर किती लिटर. हे आता उत्तर उलटं दिले तर ह्याचं उत्तर कशी दिलेत बघा, ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. इथंच आपण उत्तर काढून बघू. 3.1/2 लिटर. लिटर म्हणजे काय, लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग लिटरचा 1/2 म्हणजे काय झाला, हा अर्धा भाग. लिटरचा अर्धा भाग किती येतो, 500 येतो. 1000च्या निमपट 500, मग 3500 हे उत्तर येणार. इथं आहे काय बघा, नाही. दुसरा ऑप्शन बघा, 3.1/4 लिटरचा हा पावभाग झाला, 1/4 म्हणजे पावभाग. मग लिटरचा पावभाग 250 येतो. 3 लिटर म्हणजे 3000, 3250 मिली हे उत्तर आपलं बरोबर येतं. तरी तिसरा प्रश्न मी तुम्हाला सांगते बघा, 3.34 लिटर म्हणजे लिटरचा हा पाऊण भाग झाला. पाऊण भाग झाला म्हणून काय झालं, तो 750 मिली झाला. आणि 3 लिटरचं 3000, 3000 अधिक 750 बरोबर किती येणार, 3750 मिली येणार. उत्तर आहे का बघा आपलं, ते नाही आहे, 250 आहे. म्हणजे 250 हा पावभाग झाला म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 3.1/4 लिटर बरोबर किती, 3250 मिली. समजलं ना. बघा पुढचा प्रश्न 41 आहे. पर्यायामध्ये दिलेल्या महिन्यापैकी कोणत्या महिन्यात 30 दिवस असतात. आपल्याला माहीत पाहिजेत की एकूण 30 दिवसाचे महिने 4 आहेत आणि 30 दिवसाचे 4 महिने आणि 31 दिवसाचे 7 महिने. फेब्रुवारी महिना एक सोडून दिला तर आता फेब्रुवारी महिन्यात आपल्याला माहिती आहे 28 किंवा 29 दिवस. जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात, जुलै महिन्यात 31 दिवस आणि नोव्हेंबर महिन्यात फक्त 30 दिवस असतात. म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 42 बघा, 579 ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. विस्तारित स्वरूप म्हणजे काय, विस्तारित स्वरूप लिहिताना आपण डाव्या बाजूनं संख्येच्या लिहायचं आहे. म्हणजे इकडून एकक स्थानाकडून नाही, जिथंपर्यंत संख्या दिली एकक शतक हजार असेल याच्या पुढे असेल तर इकडून लिहायची. आता इथं बघा शतक स्थान तिसरं स्थान द्यायचं शतक स्थान आहे. म्हणजे 500 अधिक 7ची किंमत 70 अधिक 9 म्हणजे ह्यांच्या स्थानिक किमती काढायच्या आणि ती प्लस करायची आपण. ह्याला विस्तारित रूप म्हणतात. आता बघा 500 कुठं आहे बघा, 500 अधिक 70, 500 अधिक 70 ह्या चौथ्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून हाच 500 अधिक 70 अधिक 9 हा चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, जर 19x23 बरोबर तर 23x चौकोन असेल तर चौकोन कोणती संख्या येईल. म्हणजे चौकोनात कोणती संख्या येईल ही उलट करायची असते. तुम्हाला सांगितलेलं आहे मी. इथं 19x23 आहे तर इथं 23x19 करायचं. म्हणजे तिसरा ऑप्शन आपला इथं 19 येणार आहे. 44 बघा, 4050 ही संख्या अंकात कशी लिहाल म्हटले.
4000 आहे म्हणजे 4 अंकी संख्या. बघा कुठं ही 5 अंकी आहे, ही 3 अंकी आहे, हे दोनच ऑप्शन 4 अंकी आहेत. आता ह्याच्यात बघा 4050 इथं दिसतं आणि इथं 4005 फक्त आहे. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे, 4050 हा बरोबर असणार आहे. 45 बघा संख्या मालिका दिलेली आहे. दिलेल्या संख्या मालिकेत किती विषम संख्या आहेत मधले, म्हणजेच काय एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी संख्या पाहिजे. कुठं आहेत बघा, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 5 6 एकूण 6 संख्या विषम संख्या दिसत आहेत इथं. 31 49 35 13 41 47 37 म्हणजे 1 2 3 4 5 6 एकूण 6 संख्या आल्यात म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर येणार आहे. 46 बघा 4064 ही संख्या अक्षरामध्ये लिहा, 4064 असं म्हणायचं होतं मला. चला राहू दे. बघा पहिला ऑप्शन आहे 464 म्हणजे 3 अंकी, ही तर 4 अंकी आहे. 4064 मी आता वाचली 4064 हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे. 464 हा नाही आहे. 4604 हा देखील नाही आहे म्हणून दुसरा ऑप्शन आहे 4064 हा दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तर त्याच्याच बघा जर बरोबर 5 किलोग्राम असेल असे 8 बॉक्स, म्हणजे हा एक बॉक्स आहे, एका बॉक्सची किंमत किती आहे 5 किलोग्राम. तर 8 बॉक्सची किंमत काढायची आहे. 8 एकाचे 5 आहे तर 8ची काय येणार, 8 पंचे 40. इथं काय दिलं आहे किलोग्राम दिले म्हणून 40 किलोग्राम दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. बघा 48 बघा क्रांतीकडे 200 फुले आहेत, तिच्या बहिणीने तिला 174 फुले दिली तर क्रांतीकडे किती फुले होतील. ते 203 अधिक 174 करायचं आहे आपल्याला. उभी मांडणी केली असं तरी चालते. किती फुले होतील म्हणले, म्हणजे बेरीज करायची आहे. 203 अधिक 174 किती येणार, 4 आणि 3 7 आणि 707 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 377 हा उत्तर आपलं येणार आहे तिसरा ऑप्शन. 49 बघा अशा आकृतीचे नाव सांगा की जिच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या आहेत आणि त्याचे 4ही कोण काटकोन आहेत. तर समोरासमोरील तुम्हाला माहितीच आहे त्रिकोणाचे 3 बाजू, त्या तिन्ही बाजू समान असतात आणि 4 कोण आहेत का ह्याला कोण नाहीत. वर्तुळाला तर कोण नसतात. समभुज चौकोनाला 4 बाजू असतात पण त्या समान मापाच्या नसतात, त्याला 4 कोणही नसतात. आयताला बघा 4 कोण असतात पण काटकोन कोण नसतात त्याचे. आयताच्या समोरासमोरील बाजू तुम्हाला माहीतच असेल, आयताची आकृती ही अशी असते, म्हणजे ही आकृती आणि ही आकृती ह्या दोन समोरासमोरील बाजू समान असतात आणि ह्या दोन समोरासमोरील. ह्याला 4ही कोण हे काय असतात, हे झाले कोण आहेत पण 4ही कोण झाले का काटकोन त्रिकोण म्हणून काटकोन झाले म्हणून आयतच हा ऑप्शन आपला चौथा बरोबर येणार आहे. 50 बघा 450 पैशाचे रूपांतर रुपयामध्ये करा. इथं देखील ऑप्शन बघा अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेले आहेत, त्या पद्धतीने काढू. बघा 4.1/4 रुपये. रुपये म्हणजे 100 भाग, 1/4चा 1/4 हा 100चा पावभाग झाला, म्हणजे 100चा पावभाग काय येणार 25 येणार आणि 4 रुपयेचे 425. पहिला ऑप्शन आपलं काय येणार 425 पैसे. तिथं आपलं किती आहे 450 आहे. दुसरा ऑप्शन बघा 4.1/2 रुपये, म्हणजे रुपयाचा 1/2 हा अर्धा भाग झाला म्हणजे 50. 450 पैसे हा ऑप्शन येतो. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे 450 पैसे. तरी तिसरा बघू 4.304 म्हणजे काय रुपयाचा पाऊण भाग. पाऊण भाग किती येतो रुपयाचा, 100 पूर्ण भाग असेल तर पाऊण भाग आपला 75 येणार म्हणून 475 हा ऑप्शन इथे येणार. पण 475 नाही आहे. पुढचा 5.1/4 म्हणजेच काय रुपयाचा पावभाग 25 आणि हे 5 म्हणजे 500. 525 पैसे आहेत का बघा नाही आहे. दुसरा ऑप्शन आहे 4.1/2 म्हणजे अर्धा भाग 450 पैसे म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर आजची ही आपली गणित विषयाची स्पष्टीकरण आपलं आज झालेलं आहे. तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल, आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.